श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 12वा विवेक वैराग्य समास 10वा उत्तम पुरुष. श्रीराम आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. श्रीराम आपण पोटभर जेवल्यावर जे अन्न उरेल ते वाटावे, ते वाया घालवणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे तेची ज्ञान जनास सांगावे तर ते न बुडो नेदावे बुडतयासी. श्रीराम त्याप्रमाणे ज्ञानाने आपण तृप्त व्हावे आणि तेच ज्ञान लोकांना सांगावे. ज्याला पोहायला येत असेल त्याने इतरांना बुडू देऊ नये. उत्तम गुण स्वये घ्यावे ते बहुतांस सांगावे वर्तल्या वीण बोलावे ते शब्द मिथ्या. श्रीराम स्वतः उत्तम गुण घ्यावेत आणि मग ते इतरांना सांगावेत. स्वतः आचरण केल्याशिवाय बोलणे म्हणजे खोटे बोलण्यासारखेच आहे. स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जप ध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे. श्रीराम स्नान संध्या देवार्चन एकाग्र मनाने जप आणि ध्यान तसेच हरिकथा आणि अध्यात्म निरूपण हे केलेच पाहिजे. शरीर परोपकारी लावावे बहुतांच्या कार्यास यावे उणे पडो नेदावे कोणी एकाचे. श्रीराम आपले शरीर परोपकारासाठी झिजवावे, अनेकांचे उपयोगी पडावे, कुणाचेही उणे पडू देऊ नये. आडले जा कसले जाणावे यथान शक्ती कामास यावे मृदवचने बोलत जावे कोणी एकासी. श्रीराम कुणी अडले असेल, गांजलेले असेल तर ते जाणून घ्यावे आणि त्याला आपल्या शक्तीनुसार मदत करावी. कुणाशीही मृदू वचनाने बोलावे. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे परसंतोषे सुखी व्हावे प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. श्रीराम दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, लोकांच्या संतोषाने सुखी व्हावे, गोड शब्दाने प्राणी मात्रांना आपलेसे करून घ्यावे. बहुतांचे अन्याय क्षमावे बहुतांचे कार्य भाग करावे आपल्या परीस व्हावे पारखे जन. श्रीराम अनेकाच्या अन्यायाची त्यांना क्षमा करावी, अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करावी. परके लोक असतील त्यांना आपल्या बाजूचे करून घ्यावे. दुसऱ्याचे अंतर जाणावे तदनुसारची वर्तावे लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे. श्रीराम दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणून त्यानुसार त्यांच्याशी वागावे, नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत असावे. नेमकची बोलावे तत्काळचे प्रतिवचन द्यावे कदापि रागास न यावे क्षमारूपे. श्रीराम मोजकेच बोलावे, कुणी काही विचारले तर त्यास तत्काळ प्रत्युत्तर द्यावे. कधीही कुणावर रागावू नये, सर्वांना क्षमा करावी. आलस्य अवघाच दवडावा येत न उदंडची करावा शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. श्रीराम आळस पूर्णपणे झटकून टाकावा, उदंड प्रयत्न करीत राहावे. दुसऱ्या कुणी बोललेला एखादा शब्द धरून त्यावर वितंडवाद कधी घालू नये. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडून बोलावा सावधपणे करीत जावा संसार आपला. श्रीराम उत्तम पदार्थ असेल तो दुसऱ्यास द्यावा, शब्द विचारपूर्वक बोलावा, आपला संसार दक्षतेने करीत जावा. मरणाचे स्मरण असावे हरिभक्ती ससादर व्हावे मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. श्रीराम मरणाचे नेहमी स्मरण ठेवावे आणि हरिभक्तीत सादर असावे. या प्रकारे वागून मेल्यावरही कीर्ती रूपे उरावे. नेमकेपणे वर्तो लागला तो बहुतांस कळो आला सर्व आर्जवी तयाला काय येऊने. श्रीराम याप्रमाणे उत्तम गुणाने युक्त असे त्याचे नेमस्त वागणे पाहून अनेक लोकात तो प्रसिद्धी पावतो. मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागू लागतात. मग त्याला काहीच उणे पडत नाही. ऐसा उत्तम गुणी विशेष
तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश, तृप्त होये श्रीराम. अशा विशेष उत्तम गुणाने जो संपन्न असतो त्यालाच माणूस म्हणावे. त्याने केलेल्या भजनाने जगदीश्वर प्रसन्न होतो. उदंड धिक्कारून बोलती, तरी चळवणे दावी शांती, दुर्जनास मिळून जाती, धन्य ते साधू श्रीराम. लोक जरी खूप धिक्कारून बोलले तरी आपली शांती कधी ढळू देऊ नये. जे दुर्जनांनाही आपलेसे करतात ते साधू धन्य होत. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला, भूमंडळी श्रीराम. उत्तम गुणांनी जो शृंगारलेला असतो, ज्ञान आणि वैराग्याने जो शोभत असतो, तोच एक या भूमंडळावर उत्तम म्हणून जाणावा. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, झिजोन कीर्तीस उरवावे, नाना प्रकारे श्रीराम. आपण स्वतः कष्ट करावेत, अनेकांचे वागणे बोलणे शोषित असावे आणि नाना प्रकाराने झिजून आपली कीर्ती उरवावी. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे वीण कोठेची नाही, समाधान श्रीराम. कीर्ती हवी असेल तर सुखाची अपेक्षा करू नये. सुखाची लालसा असेल तर कीर्ती मिळणार नाही. विचाराशिवाय प्रपंच व परमार्थ कोठेच समाधान मिळणार नाही. परांतरासन लावा वाढका, कदापि पडोने दावा चुका, क्षमाशील तयाच्या तुका, हानी नाही श्रीराम. लोकांचे अंतःकरण कधी दुखवू नये. यात कधीही चूक होऊ देऊ नये. जो क्षमाशील असतो त्याच्या महत्वाची कधी हानी होत नाही. आपले अथवा परावे, कार्यावघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे, हे विहित नव्हे श्रीराम. आपले असो दुसऱ्याचे असो, उत्तम कार्य नेहमी करीतच असावे. प्रसंगी कामचुकारपणा करणे हे कधीही योग्य नाही. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते, मानित जावे श्रीराम. चांगले गोड बोलल्यामुळे सुख वाटते हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतेच, म्हणून लोकांना स्वतः सारखेच मानित जावे. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते, काये निमित्य श्रीराम. कुणी कठोर शब्द बोलले की वाईट वाटते असा तर अनुभव येतच असतो, तर मग दुसऱ्याला तरी का वाईट बोलावे. आपणास चिमोटा घेतला, तेने कासा विष झाला, आपणावरून दुसराला, राखत जावे श्रीराम. आपल्याला कुणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, म्हणून आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल असं वागावं. त्यांना प्रसन्न राखावं. जे दुसऱ्यास दुःखी करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी, कोणी एके प्रसंगी श्रीराम. जी दुसऱ्याला दुःख देते ती वैखरी वाणी अपवित्र होय. ती वेळ प्रसंगी आपल्याच घातास कारण ठरते. पेरिले ते उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्ते श्रीराम. जे पेरावे तेच उगवून येते. आपण जसे बोलू तसेच उत्तर आपल्याला मिळते. मग कुठल्या कारणाने कर्कश बोलावे बरे. आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे, हे राक्षसी क्रिया श्रीराम. आपल्या पराक्रमाने वैभवाने अनेकांना सुखी करावे, त्याच्या योगे दुसऱ्यास दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठीण वचन, हे अज्ञानाचे लक्षण, भगवद्गीतेत बोलिले श्रीराम. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठोर वचन ही अज्ञानाची लक्षणे आहेत असे भगवद्गीतेत म्हटले आहे. जो उत्तम गुणे शोभला, तोची पुरुष महाभला, कितेक लोक तयाला, शोधित फिरती श्रीराम. जो उत्तम गुणाने शोभत असतो
तोच महापुरुष जाणावा. कित्येक लोक त्याला शोधत फिरतात. क्रियेविना शब्द ज्ञान तेची स्वानाचे वमन भले तेथे अवलोकन कदापि न करीती श्रीराम. क्रियेशिवाय नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकासारखे असते. चांगले लोक कधीही तिकडे बघतही नाहीत. मनापासून भक्ती करणे उत्तम गुण अगत्य धरणे तया महापुरुषा कारणे धुंडित येती श्रीराम. जो मनापासून भक्ती करतो आणि अगत्याने उत्तम गुण धारण करतो त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. ऐसा जो महानुभाव तेने करावा समुदाव भक्ती योगे देवाधिदेव आपुला करावा श्रीराम. असा जो कोणी साक्षात्कारी महापुरुष असेल त्याने लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवाधिदेव आपलासा करावा. आपण आवचिते मरून जावे मग भजन कोणे करावे या कारणे भजनास लावावे बहुत लोक श्रीराम. समजा आपण अवचित मरून गेलो तर मग भजन कोण करील असा विचार करून त्याने अनेक लोकांना भगवत भक्ती करण्यास लावावे. आमची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी आपणा मागे जगदीशासी भजत जावे श्रीराम. आमची प्रतिज्ञा अशी आहे की शिष्यापाशी काहीही मागू नये, पण एवढे जरूर मागावे की त्याने आपल्या मागे जगदीशास भजत जावे. या कारणे समुदाव जाला पाहिजे मोह छाव हातो पाती देवाधिदेव वोळे सा करावा श्रीराम. हे व्हावे म्हणून समुदाय एकत्र करण्यासाठी महोत्सव करावेत आणि सहजासहजी देवाधिदेव प्रसन्न होईल असे करावे. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे श्रोती येथे सावधपणे मन घालावे श्रीराम. आता लोकसंग्रह व्हावा म्हणून महंताच्या अंगी पुढील 2 लक्षणे असणे आवश्यक आहे. श्रोत्यांनी मन एकाग्र करून सावधपणे ती ऐकावीत. जेणे बहुतांस घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे श्रीराम. ज्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल अशा रीतीने प्रबोधन शक्ती म्हणजे विषय नीट समजावून सांगता येईल असे वक्तृत्व हवे आणि अनेकांचे अंतःकरण जिंकता आले पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण तया समानिती प्रमाण प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले श्रीराम. यापूर्वी जे उत्तम गुण सांगितले ते अंगी असणे आवश्यक आहे. ते ज्याच्या अंगी दिसून येतात त्याचे बोलणे लोक प्रमाण मानतात व त्याच्या प्रबोधन शक्तीने लोक प्रेरित होऊन कार्य करू लागतात. बोलिण्यासारिखे चालणे स्वये करून बोलणे तयाची वचने प्रमाणे मानिती जनी श्रीराम. जो बोलण्याप्रमाणेच स्वतः वागतो आणि आधी स्वतः करून मग बोलून दुसऱ्यास उपदेश करतो त्याची वचने लोक प्रमाण मानतात. जे जे जना समानेना ते ते जनही मानिना आपण एकला जननाना सृष्टीमध्ये श्रीराम. जे जे लोकांना पटत नाही ते ते लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. आपण एकटे असतो आणि जगात लोक अनेक असतात. म्हणून सांगाती असावे मानत मानत शिकवावे हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने श्रीराम. म्हणून लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे, हळूहळू समजावत त्यांच्या कलाने घेऊन त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले श्रीराम. परंतु याप्रमाणे युक्तीने लोकसंग्रह करणे हे विवेकी पुरुषाचे काम आहे. त्यालाच ते जमते. इतर लोक बापडे भ्रमाने एकमेकात भांडूच लागतात. बहुतांशी भांडता एकला सैन्या वाचून पुरवला या कारणे बहुताला राजी राखावे श्रीराम. सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकटा काहीच करू शकत नाही
त्याप्रमाणे सर्वांशी जो भांडतो तो एकाकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा समाप्त.